पीक विमा 2025 खरीपचा पीक विमा जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. पीक विमा आला, या भागामध्ये तेवढा आला, या भागामध्ये आम्हाला ₹1200 आले, आम्हाला ₹1000 आले, आम्हाला ₹800 आले, आम्हाला ₹2200 आले, आम्हाला ₹1400 आले. असे वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यामधून खूप सारे शेतकरी बांधव पीक विम्यासंदर्भात माहिती विचारत आहेत, अपडेट घेत आहे. आम्ही या ठिकाणी पाहिलं, आम्ही हा व्हिडिओ पाहिला, या आमच्या मित्राला, आमच्या नातेवाईकाला एवढे पैसे आले. आमच्या नातेवाईकाच्या गावात खूप साऱ्या शेतकऱ्यांना मेसेज आले. त्यांच्या मेसेजमध्ये ₹2,000 ₹1,000 ₹1200 अशा रकमा दाखवत आहेत. फोनपेला सुद्धा जमा झालेली दाखवत आहे. तर मग या संदर्भात ज्या शेतकरी बांधवांचे प्रश्न येत आहेत, त्यासोबतच शेतकरी बांधव खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये माहिती विचारत आहेत, की तुम्ही सुद्धा खूप दिवसापासून, वर्षापासून शेतकऱ्यांसाठी काम करता. चळवळीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. मागील काही दिवसापासून व्हिडिओ बनवता. दिवाळीच्या दरम्यान अतिवृष्टीचे व्हिडिओ बनवले. त्यानंतर पीक विम्यासंदर्भात सातत्याने व्हिडिओ बनवले. मग आता व्हिडिओ का बनवत नाहीये? खरं काय, खोटं काय? आम्हाला पैसे आले तर मग ते कमी काहून आले? एवढे कमी कसे काय? ₹17,500 मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले होते, जाहीर केलेले होते. तर ह्या ज्या सर्व काही गोष्टी आहेत, या कमेंट आहेत, हे काही प्रश्न उत्तर आहेत. या प्रश्न उत्तरांची कमेंटची खूप कमी वेळामध्ये थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, खऱ्या अर्थाने आपणा सर्वांना मी सांगू इच्छितो, तुम्ही पैसे येत आहेत, पैसे आले किंवा पीक विम्यासंदर्भात शेकडो काय जे असतील ते व्हिडिओ पाहिलेले असतील, परंतु तुम्ही वेळोवेळी तुम्हाला सांगू इच्छितो की सोशल मीडियामध्ये ज्याप्रमाणे शेतकरी दिव्यांग बांधवांकरिता आणि इतर योजनेची लाभार्थ्यांकरिता काही चांगली मंडळी आहेत, त्याप्रमाणे शेतकरी बांधवांकरिता तंतोतंत खरी परिपक्व माहिती देणारे सुद्धा प्रभुदेवा सर आहेत. तुम्ही जर त्यांचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कल्पना आलीच असेल, आणि नसेल तर तो सुद्धा बघून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या समोर आल्यानंतर हा सुद्धा तुम्ही बघू शकता. तर मी आपणांना आश्वासित करू इच्छितो, क्लिअर करू इच्छितो मित्रांनो, मी पीक विम्याचे व्हिडिओ न बनवण्याचे कारण, कमी बनवण्याचे कारण सुद्धा सांगतो, आणि सर्वप्रथम हे सांगून येतो, क्लिअर करू इच्छितो की हा तुमच्या भागामध्ये किंवा आपल्या जवळपासच्या काही ज्या, म्हणजे जवळपास जवळजवळ कोणत्याच जिल्ह्यामध्ये 2025चा खरीपचा पीक विमा सध्या जमा झालेला नाहीये मित्रांनो. आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो. काही लोकांना थोड्याफार प्रमाणात 1100-1200 रुपये जमा झालेले होते. काही लोकांना याच्या अगोदरचे मागचे जुने अनुदान होते ते सुद्धा जमा झालेले होते. आणि तुम्ही जे काही पीक विम्या संदर्भात ऐकलेलं आहे, तर ते अमुक 4-2 तालुके असतील असे, की त्या तालुक्यामध्ये जमा झालेले आहेत. परंतु खरीप 2025चे पीक विम्याचे पैसे नाही देत मित्रांनो. ते थकीत अनुदान आहे, जुनं अनुदान आहे. आणि सोबतच मागच्या 2-3 वर्षापासून मला खूप सारे शेतकरी मिळतात. एवढंच नाही, काय, मला स्वतःला सुद्धा पैसे आलेले आहेत. मी स्वतः थेट बँकमध्ये जाऊन शाखा व्यवस्थापकाशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, विचारपूस केली, एंट्री दाखवली, पुस्तक दाखवलं, ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख लिहिलेला असतो की NACH नॅच BOIM म्हणजे BOMI, BOIM किंवा बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, नॅच, ते हे पैसे कशाचे आहे हे तेव्हा ज्यांना आपण विचारतो शाखा व्यवस्थापकांना, ते स्पष्ट सांगतात हे गव्हर्नमेंटचे पैसे असू शकतात आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे सुद्धा कुठलंही उत्तर नाहीये. तर मागच्या 1-2 वर्षामध्ये काही शेतकरी बांधवांना म्हणल्यापेक्षा बऱ्याचशा शेतकरी बांधवांना कधी 2,000, कधी 2,500, जर मोठा शेतकरी असेल 5-10 एकरावाला 2 हेक्टर पर्यंतचा, तर त्याला ₹10,000, ₹17,000 असे या अगोदर सुद्धा पैसे आलेले आहेत 1-2 वर्षामध्ये. पण ते कशाचे आहेत आजपर्यंत कुणालाही कळलेलं नाहीये. तलाठी कार्यालयावर विचारपूस केली असतात, त्यांच्यापर्यंत सुद्धा याची काही म्हणजे अपडेट नसते. कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यकांशी, सेवकांशी सुद्धा विचारपूस खूप साऱ्या शेतकऱ्यांनी केली. ही रक्कम कशाची आलेली आहे, हे अनुदान कशाचं आलेले आहे, त्यांना सुद्धा त्या रकमेविषयी काहीच अपडेट नव्हती. फक्त सरकारचं, गव्हर्नमेंटचे हे अनुदान किंवा पैसे हे असू शकतात, एवढंच उत्तर मिळालेलं आहे मित्रांनो या अगोदर सुद्धा. आता महत्वाचा विषय, खरीप 2025चा पीक विम्याचा. खरीप 2025चा पीक विमा सध्या कुठेच वाटप सुरू नाहीये, कुठेच वितरण सुद्धा सुरू नाहीये. आणि दुसरा प्रश्न जो तुमच्या बऱ्याचशा बांधवांच्या वतीनं विचारपूस करण्यात येत आहे, की पीक विम्यावर तुम्ही अपडेट का घेत नाही किंवा पीक विम्यावर तुम्ही व्हिडिओज का बनवत नाहीये. मित्रांनो, खऱ्या अर्थाने तुमच्या समोर पीक विम्या संदर्भात खूप सारे व्हिडिओ येतात. खूप सारे क्रिएटर आहेत जे व्हिडिओ बनवतात सुद्धा, आणि ते जे बनवतात का ते सर्वच खोटं सांगतात अशातला भाग नाहीये. 1-2-4 चांगले सोडले तर खूप असे आहे की ते कुठून माहिती आणतात, काही चेहरा दाखवतात, काही चेहरा दाखवत नाही. पण पीक विमा सुरू झाला, 12 वाजता सुरू झाला, 2 वाजता सुरू झाला, ही याद्या तुमच्याकडे आल्याच कशा, येतातच कशा याद्या? तर ते काही फेक गोष्टी येतं. आणि जे लोकेशन खरी सांगतात, समजा प्रभुदेवा सर असतील किंवा अजून या त्यांच्यासारखं जर कोणी असेल तर ते तंतोतंत सांगतात. परंतु तुम्हाला ती जी तंतोतंत माहिती असते ती सुद्धा तुम्हाला जमत नाही. कारण की लाभार्थ्यांचं, प्रेक्षकांचं, व्ह्युअरचं, सबस्क्रायबरचं, फॉलोअर्सची मानसिकता अशी असते की आम्हाला स्पष्ट डेट सांगा, हेक्टरी किती मिळतो तो सांगा, आणि मिळायला हवा.
कधी मिळेल आणि मिळतो की नाही ते सांगा, हे महत्वाचं असते. परंतु तुम्ही समजून घ्या शेतकरी बांधवांनो, ही प्रक्रिया एवढी सोपी नाहीये. यामध्ये झाकलीमूठ 1.25 आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण सर्वांना कळायला हवं, समजायला हवं, की अख्ख्या महाराष्ट्रभर पाण्याने एवढं थैमान घातलेलं होतं, एवढं नुकसान झालेलं होतं. महाराष्ट्रभर पाणी वाहत होतं, शेत्या वाहत होत्या, शेत्या खड्डून गेल्या, काही माती सुद्धा राहिलेली नाही. गुरं वाहून गेले, ढोरं वाहून गेले, घरं वाहून गेली, भीती पडल्या, कोठे पडले. एवढं महाराष्ट्रात नुकसान असताना, महाराष्ट्रानं मदत दिलेली असताना, रब्बीचं अनुदान जाहीर करून ते सुद्धा दिलेलं असताना, पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेण्याचा अर्थ तरी काय? पीक विमा कंपनी आक्षेप घेऊ कसं काय शकतात? आणि पीक विमा कंपन्यांनी जर आक्षेप घेतला तर मग त्यावर राज्य सरकारच्या वतीने, कृषी मंत्रालयाच्या वतीने आपली बाजू मांडायला, कोणी शेतकऱ्याची बाजू मांडायला आहे की नाही? शेतकऱ्याच्या बाजूला म्हणजे आपला हिस्सा सुद्धा जमा करून घेतलेला आहे सरकारच्या वतीनं सुद्धा आणि शेतकऱ्याकडून सुद्धा. मग एवढा शेतकऱ्याचा पीक विम्याकरिता पैसा जमा केलेला असताना अख्खं महाराष्ट्रभर पूर्ण नुकसान होतं. सोशल मीडियावर जिकडे तिकडे प्रसार माध्यमांमध्ये उघड दिसत होतं. 4-4 महिने सातत्यानं पाऊस पाहिलेला आहे आपल्या महाराष्ट्रानं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पीक विमा कंपनी आक्षेप घेऊन सुद्धा तुम्हाला पीक विमा देत नाही. तर तशा परिस्थितीमध्ये त्या विषयावर पीक विम्याच्या काय व्हिडिओ बनवावे आणि किती दिवस चालणार हा विषय? आणि ज्या मुख्यमंत्री महोदयांनी 17,500 रुपये कबूल केले होते, जाहीर केले होते, ते मुख्यमंत्री साहेब आता कुठे आहेत? किती वेळ लागणार आहे त्या विषयाकरिता? कृषी मंत्री कुठे आहेत? देशाच्या कृषी मंत्र्यांनी दिलेला शब्द कुठे आहे? त्या बैठकीच्या मधून काय बाहेर पडलं? वेगवेगळ्या जिल्ह्याची वेगवेगळी परिस्थिती आहे, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, काय प्रत्येक ठिकाणीच आक्षेप घेण्यात आले का? आणि आक्षेप जर घेण्यात आले तर मग त्याचा रिसॉल्व्ह काही झालं का नाही झालं? त्यामधून काय निघलं? काय इनपुट आला? काय आउटपुट निघालं? ह्या साऱ्या गोष्टी शेतकऱ्यांसमोर यायला हवे की नाही? अजून कर्जमाफीच्या समितीचा अहवाल समोर आलेला नाहीये. चला ठीक आहे, कर्जमाफीच्या हालचाली चांगल्या प्रमाणे दिसत आहेत. 30 जूनच्या देण्यात येईल हे सुद्धा सांगण्यात येत आहे, परंतु आता ते भेटल्यावर खरं. परंतु जिथपर्यंत पीक विम्याचा विषय आहे तो सुद्धा काही लहान विषय नाहीये. मग पीक विम्याचा पैसा 17,500 रुपये जे कबूल केलेले होते, कुठून कबूल केलेले होते? कशा अभ्यास आहे? कशाहून सांगण्यात आलेलं होतं की 17,500 रुपये हेक्टर देण्यात येतील, द्यायला भाग पाडू, द्या लावू. मग आता कधी भाग पाडता? पुढे परत अल्निनोचं संकट आहे, पिकाला भाव नाही, मालाला भाव नाही. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या समोर पीक विम्याचे व्हिडिओ आणून अपडेट देऊन जराशी हालचाल झाली की आमचा प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत ती बातमी पोहोचावी. थोडीफार सुद्धा हालचाल असली, अपडेट असली, आमचा प्रयत्न असतो तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचावी. परंतु ती माहिती पोहोचल्याच्या नंतर तुमची निराशाच होते, तुमचा भ्रम निराशच होतो शेतकरी बांधवांना. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचं नुकसान होऊ नये, तुमची नाराजी होऊ नये, तुमची मेंटली मानसिक हॅरॅसमेंट, मानसिक त्रास तुम्हाला होऊ नये, याकरिता मी प्रयत्न केलेला आहे की पीक विम्यासंदर्भात तो विषयच घ्यायचा नाही, तो व्हिडिओज बनवायचा नाहीये. कारण की आले तरी सुद्धा मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे, म्हणजे खूपच तोकडी रक्कम येणार आहे. शेतकरी बांधवांनी सुद्धा पीक विम्याची आशा सोडलेली आहे. आता पीक विम्याच्या मुद्द्यावर बोलणार कोण? आंदोलनं, मोर्चे काढणार कोण? रस्त्यावर येणार कोण? महाराष्ट्र राज्यामध्ये परिस्थिती तुम्ही पाहता, राजकीय परिस्थिती काय आहे? विरोधक आहेत का, नाही आहेत का? आणि शेतकऱ्याकरिता आता कोण बोलावं, भांडावं? आता विषय असा सुद्धा होतो की शेतकऱ्याकरिता पुन्हा भांडावं म्हणल्यापेक्षा जो कोणी शेतकऱ्याकरिता आवाज उचलेल, भांडेल, मग त्यामागे शेतकरी खरोखर राहतो का? ह्या साऱ्या गोष्टी विचार करण्यासारख्या असतात. आता शेतकरी मग जर राहत नाही तर शेतकऱ्याला हा विषय बोलायला गेलं, शेतकऱ्यावर हा प्रश्न टाकायला गेला की शेतकरी म्हणतात, आम्ही ज्या नेतृत्वावर विश्वास करतो त्या नेतृत्वावर आम्ही आता विश्वास करावा कसा? असे उलट प्रश्न पडतात, उलट प्रश्न येतात. त्यामुळे म्हटलं, ज्याला जर खरोखर अक्षरशः कुणाला काहीच जर गरज नसेल तर बघूया विरोधक काय करतात, सत्तेच्या बाहेरील जे काही पक्ष आहेत ते सुद्धा काय करतात आणि त्यानुसार किंवा राजकीय पटलावर खऱ्या अर्थाने पीक विम्याकरिता काही पावलं उचलल्या जातात का? आणि आताच जे खरीप सीझन येणार आहे, खरीप हंगाम आहे, या हंगामामध्ये पीक विम्याकडे शेतकरी पाठ फिरवतात की पीक विम्याला प्राधान्य देतात? कसं काय काय होते हे आता कळेल. याच्यातून परत कंपन्या सुद्धा काय नवीन आणतात हे सर्व काही पाहायचं. याकरिता मी थांबलेलो होतो, परंतु खूप साऱ्या बांधवांकडून विचारपूस करण्यात कमेंट येत आहेत किंवा हे काय आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो. आता तुम्हाला सर्वच गोष्टीचे दरवेळेस स्क्रीनशॉट शेअर केले पाहिजे अशातला काही भाग नाहीये. माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या खाली सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या कमेंट्स रीड करू शकता, वाचू शकता मित्रांनो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो, खरीप 2025चा पीक विमा जवळपास कुठेच वितरण सुरू नाहीये, कुणालाच येत नाहीये. निश्चिंत राहा. जर आला, भले थोडका काय असो ना, तुम्ही म्हणता तर आपण त्यावर व्हिडिओ बनवू आणि तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करू ती माहिती. कारण की सहजासहजी तर पीक विमा तुम्हाला मिळेल असं वाटत नाहीये. आणि सहजासहजीचा अर्थ असा आहे की दुसरं कोणी तुमच्याकरिता रस्त्यावर उतरेल, ताकद दाखवेल, प्रयत्न करेल, असं कोणी आता उरलेलं आहे असं सुद्धा दिसत नाही. अशी परिस्थिती आहे सध्या. बघू येत्या काळामध्ये काय काय होते, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या सज्जामध्ये, मंडळामध्ये काय परिस्थिती आहे. आवश्यक वाटलं, तुमची इच्छा असली तर नक्कीच तसे व्हिडिओ बनवून ती अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत माझा पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. धन्यवाद.